नमस्कार. या ठिकाणी आपण एक नवीन ब्लॉग बनवत आहोत. आपण आलो आहोत अलिबाग या ठिकाणी. त्या ठिकाणी तुम्हाला माहीतच असेल की पोपटी हा खाद्यपदार्थ फार फेमस आहे आणि त्याला फार प्रचंड मागणी असते त्या पोपटीकडे. तर त्या ठिकाणी आपण पोपटीचं आयोजन केलेलं आहे. तर पोपटी बनवण्याची प्रोसेस कशा पद्धतीने ती बनवली जाते आणि त्याची मांडणी एका हंड्यामध्ये कशा प्रकारे केली जाते ते आपण आता पाहूया. प्रथम आपण खालच्या ठिकाणी म्हणजे खालचा जो थर आहे हंड्याचा त्या ठिकाणी आपण आपले जे साहित्य असतं म्हणजे चिकन मसाला वगैरे लावलेलं चिकन आहे, त्याच्यानंतर अंडी आणि बांबुटी नावाचा एक गवताचा प्रकार असतो, झाडं असतात, ती अशी फोल्ड करून त्या मडक्याच्या सभोवताली गोलाकार आपण लावली जाते. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कच्ची अंडी, त्याचबरोबर वाल, त्याचबरोबर पावटा, ही अशी रचनात्मक पद्धतीने आपण आतमध्ये क्रमानुसार सेटिंग करत असतो. कडधान्य, रताळी म्हणा किंवा बटाटे म्हणा, ते फार उकडल्यानंतर फार टेस्टी लागतात. आणि आपण बघत आहोत ते रचना कशा पद्धतीने नंदनाताई ह्या मांडत आहेत. आपण बघा कशा पद्धतीने वाल ठेवला जातो, कशा पद्धतीने रताळी ठेवली जातात, कशा पद्धतीने अंडीची रचना केली जाते, कशा पद्धतीने इतर पदार्थ आहेत. आणि त्याच्यानंतर मधला जो थर असतो आणि खालचा तर आणि एकदम वरचा थर, अशा 3 ठिकाणी जाडं मीठ जे आपण म्हणतो त्या जाडा मीठ मारलं जातं जेणेकरून त्याच्यामध्ये ते अळणी होऊ नये, त्याच्यामध्ये टेस्ट यावी. आणि खरोखरच आश्चर्यदायक असा प्रकार असतो हा. आगीवर म्हणजे विस्तवावरती तो हंड्यामधली अंडी आणि आपण जे पदार्थ ठेवलेले आहेत ते उकडून निघतात. आणि ही जी पोपटी असते ती आपण शेतावर लावतो जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणी म्हणजे असं विस्तव वगैरे करायला मिळेल, गवत, काटक्या, असं फारच एकदम रोमांचक ही प्रोसेस असते. ही आता आपण पाहिलेली आहे. ही पोपटी तयार होऊन आपण कळीच्या पानावरती ती ठेवलेली आहे आणि त्या पद्धतीने आता आपण सर्वजण पोपटी खाणार आहोत. पोपटीवर तुटून पडणार आहोत आणि अत्यच्छ ताव मारणार आहोत. जो थांबेल तो संपला, जो खाईल तो वाचला.